आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकमध्ये भरधाव कारचा थरार, नशेत असलेल्या चालकाने 5 ते 6 वाहनांना उडवले, चालकावर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल। नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपाली नगर येथील हॉटेल इनायत कॅफे परिसरात शनिवार 18 जुलै रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने उभ्या असलेल्या 5 ते 6 वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रतीक कुमार भरतभाई देसाई राहणार नवसारी गुजरात हे आपल्या मित्रांसोबत हॉटेल इनायत कॅफेमध्ये जेवणासाठी आले होते। त्यांनी त्यांची टाटा अल्ट्रोज GJ21 CD 0342 ही कार व्यवस्थित पार्क केली होती। त्यावेळी MH15 JS 9407 क्रमांकाच्या टोयोटा रुमिऑन कारचा चालक शंतनू प्रदीप कुलकर्णी राहणार उपनगर नाशिक याने कोणत्या तरी नशेच्या अंमलाखाली बेदरकारपणे वाहन चालवत उभ्या असलेल्या 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातात फिर्यादीच्या वाहनासह इतर वाहनांचे नुकसान झाले। चालकाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असूनही निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 338/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता कलम 110, 281, 324(4) तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 व 185 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत।